केशवला देखील आपण पाहू शकता एक चांगला स्पिन आक्रमण, चांगला गोलंदाज फिरकी पट्टू. हा चेंडू एज आणि मागे सरकतो चेंडू. यावेळेला रक्षक आहेत आपण तर यावेळेला त्यांच्या पाठीमागे सोमनाथला आपण पाहू शकता. लालचंद सारखा रक्षक नाही आज. पुढे गोलंदाजी मार्कवर किशोर. यानंतर मॅच असणारे वसार विपक्ष संदप. त्यानंतर मॅच असायला पडतंय देवीचा पाडा विपक्ष. इथून जो संघ जिंकेल तो त्याच्यावर फाईट बॅक करेल. झेल मला वाटतं कदाचित ड्रॉप झालाय. इथून तो संघ जिंकेल तो देवीच्या पाडाव संघावर फाईट बॅक करेल. किशोर पुणे गोलंदाजी मार्कवर. त्या संख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता या वेळेला 2 धावा झाल्यात. बिपिन दुबे ऑफिशियल आहेत. किशोर पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. प्रवीणला आपण पाहू शकता. प्रवीण वजे. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह. चेंडू लांगवारला जातोय. चांगलं क्षेत्र आहे. 12 मीटर थोडसा पामणी झालाय. 2 धावा इथून पूर्ण केले तर चांगलं क्षेत्रक्षण मिळेल मित्र बिपिन. कारण त्या यंदाना खूप जोराने चेंडू येतो लॉंगॉनला. निव्याचा चेंडू तर बघितला तर खूप जोराने देखील हाताला लागतो. बिपिन देखील आमच्या बरोबर राहून रवडता चांगली मराठी बोलतायत. चांगलं त्यांचं देखील स्पष्टीकरण येतंय. तसं का 4 पण त्या किशोर गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रवीण फुलटॉसर लॉफ केलाय. पायचं झेल होते का. 12 आहे. चूक होणार नाहीये. बिग विकेट. प्रवीण बॅक टू पवेलियन. महत्वपूर्ण विकेट मिळवले किशोरनी. खूप चांगला झेल घेतला लॉंगॉनला. संघ नायक आहे 12. नवीन फलंदाज आपण कॅप्टन येतो यावेळेला. रणजित ठाणगे आहेत आपण पाहू शकता. 12 खूप चांगला झेल पकडलाय. अतिशय चांगला झेल घेतलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ असे तसे असं नाही. इथे तुम्हाला सातत्याने लक्ष द्यावं लागतं. थर्डमॅन फाईन लेग बिपिन कारण ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त चेंडू येतात आणि यांनी आपण इथं धावा देखील होत आहेत. आता मनोज आहे स्ट्रायकिंगला. धावा दिला 10 फलकदी पिंपळादेवी 40 प्लस मनपाडा संघाची. आपण पाहू शकता 4 धावा 1 गडी बाद झालाय. पुढचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. आगासन संघ देखील खूप चांगला संघ आहे. नवीन संघ होता. गेल्या वर्षी बघितला या संघाने आपण इथे खेळण्यासाठी सुरू केलं आणि आता मात्र आपली ताकद देखील दाखवतो मैदानावर. किशोर जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये आपण धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर आता 4 धावा दिल्यात. किशोरची गोलंदाजी आवडते. टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी केली मैदानावर. अप्रतिम गोलंदाजी. लाईन आणि लेंथ बघा किती चांगलं. वेग देखील प्रचंड बघायला मिळाला बिपिन या गोलंदाजीच्या माध्यमातून. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळला. रेग्युलर क्रिकेटचा भरपूर अनुभव. त्यानंतर आपण 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानावर उतरला. खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय. आज शरद भाणेचं मी कौतुक करेल. 4थ्यांदा फिल्डिंग करतायत. पुष्कर काठेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी एकच सामना त्यांना फिल्डिंग करायचे. पुष्कर काठ्याने याच मैदानात 5 सामने आपण इथं क्षेत्ररक्षण केलं होतं रबर बॉलमध्ये. शरद आपण म्हणजे तर भाणेंचं कौतुक करेल का तर या रंगरगत्या उन्हामध्ये देखील ते क्षेत्ररक्षण करतायत. स्टॅमिना आहेत. कंटाळत नाहीत बघा. 40 प्लस आहेत पण तरी पण देखील सांगतायत की अजूनही फिटनेस खूप चांगला आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. आगास संघाच्या माध्यमातून गंगाराम. बाबाची मडवी 12 मॅनच्या स्वरूपात आहेत. भरपूर त्यांना देखील क्रिकेट आवडतं आणि सातत्याने आम्ही बघितले त्यांना की ते संघाबरोबर असतात. गंगाराम गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पाकपडे जाऊन कट करतो यावेळेला. गॅप मधनं चेंडूला काढलाय. गली आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू निघून जातोय थर्डमॅनला. सीमारच्या पार चौकार.
पुढे गोलंदाजी मार्कवर आपण गंगाराम. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. काय फटकाय बघायला मिळतो यावेळेला. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सी मारायच्या पार चौकार. गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकता गंगाराम. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. रणजित ठाणगे चांगली बॅटिंग करतोय. चेंडू यावेळेला आपण तो वाईड अर्काचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली वापसी बघायला मिळते. पुढे द गंगाराम गोलंदाजी मार्कर. हा चेंडू बॅकपुढे जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू चांगला होता यावेळेला. व्यवस्थित मिडल झाला नाहीये. बघा लहान मुलांना विनंती करतोय मस्ती करू नका. 2 चौकार 2 चेंडू डॉट. गंगाराम. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेटच्या मध्ये खोदून काढला चेंडूला. चेंडू साला मिडकडे डिपन तसे किशोर येतो यावेळेला. चांगली फेकी बघायला मिळाले. कलेक्टिंग केली नाही यावेळेला गंगारामनी. अन्यथा मैदान सोडावं लागलं असतं मनोजला. गुड थ्रो. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो यावेळेला 14 धावा. काय फेकी होती. ऑन द स्टंप फेकी. कलेक्टिंग करणं फार गरजेचं होतं यावेळेला गंगारामला. चेंडू धावसंख्या धावफल कधी 14. षटक प्रगती पथकावर दुसरं. गंगाराम पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडे मार्क. हा चेंडू खूप चांगला होता. गुडल्या स्पॉट टेकअप झाला. चेंडू सरळ निघून जातोय. षटक संपतंय. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर 10 धावा. 2 चौकार जाऊन सुद्धा 10 धावा आल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. नंतरचे चेंडूने खूप चांगले फेकले. 3 चेंडू डॉट देखील गेले. हा 14 धावा आहेत तेजस. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. जीटीसी म्हटलं तर खूप चांगला आपण एक परिवार तयार झालाय. कारण का आपण तर चेतन भोईर सारखे अतिशय गुणवान कॅमेरामॅन देखील आहेत. आपण तर या पूर्ण आपण तर कमिटीमध्ये त्यांची एक कमिटी तयार झाली. त्यांना पण एक अवॉर्ड मिळाला. जीटीसी क्लॅरिटीचा बिग बॉस. प्रथमेश असतील, तेजस असतील, वाको असतील, गणेश. गोलंदाजी मार्कवर येतोय किशोर. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय पुन्हा एकदा. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. P1 P2 संपलाय. P1 मध्ये धावाले 4. P2 मध्ये धावाले 10. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार किशोरला. जर्सी क्रमांक आपण म्हणतो 8586. नाही देवीच्या पाडाने हायएस्ट धावा कुठल्या तर 42 धावा कुठल्या ते त्यांनी. किशोर पण गोलंदाजी मार्कवास टाकला. मनोज. चेंडू कार्पेट ड्राय बघायला मिळालाय. चांगला शेत फॉलो मध्ये. 1 धावी तर पूर्ण केले. कंप्लीट 2 धावा होत आहेत का पाहायचंय. डायरेक्ट हिट केलाय. प्रश्नचिन्ह विचारला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार या वेळेला. पाहायचंय फलंदाज बाद देखील सुरक्षित पोहोचलाय.
या आपण थोडीशी मदत द्या, आम्हाला मदत करा थोडीशी. येस, नोट आउट आहे. एस पी धन्यवाद. तर का प्रत्येक अँगलनी पडताळून पाहिलं एस पी, कारण ते गरजेचं देखील होतं, क्लोज डिसिजन होतं. एक धावेचा प्रश्न होता, एक धावेचं आपण एक विकेट देखील मिळाली असती. धन्यवाद एस पी. धावफलकातील धावा आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर किशोर, राईट आर्म ओव्हर द कडे मार करतो स्ट्रायकरला मनोज म्हात्रेला आपण पाहू शकता. अच्छा, डॉन साईडला फुल करायचं होतं यावेळेला, इथे विकेट मिळू शकते. काय केलंय यष्टीरक्षकाने यावेळेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, नसीब भलवंतर आहे म्हणून चेंडू पकडला गेला यावेळेला किशोरच्या माध्यमातून. अन्यथा इथे एक्स्ट्रा धाव मिळाली सी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. आपण पाहू शकता 16 धावा आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, 16 धावा धावफलकात लागल्या आहेत. आज आपण पाहू शकता देवेंद्र वज्जे, मानपाडेचा बाहुबली, मानपाडा 40+चा ज्युनियर बाहुबली. हा चेंडू लॉफ करतो यावेळेला, टायमिंग बेमिसाल आहे. सरळ बाणाप्रमाणे चेंडू आमच्या सरळ आपण पहिले जरा समालोचन कक्षामध्ये. गुड शॉट. तस संख्या धावफलकात आपण पाहू शकता स्ट्रेट ड्राइव्ह, 20 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग करतोय रणजित ठाणगे. किशोर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला, झेल होतोय का पाहायचंय. केशव झेल पर्यंत पोहोचत नाहीयेत, थोडस थांबले. मी तर म्हणेल केशवने यावेळेला झेल पर्यंत जाण्याचं फार गरजेचं होतं, कारण झेल कुणाचा होता तर आपण तर रणजित ठाणगेचा, कारण बॅकिंगला बाळाराम आले होते. कदाचित बाळारामनी कॉल देणे फार गरजेचं होतं त्यांना, केशवला की जाणं फार गरजेचं होतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. बघा भोजन सुरू झालंय, जेवणाची व्यवस्था सुरू झाली. ज्या कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार, दणदणीत चौकार. शशिकांत पाटील देखील मला वाटतं दुपारच्या भोजनाचा स्वाद घेतलाय आणि खूप चांगलं रुचकर जेवण बनवलंय, ते देखील मदत केली. धन्यवाद शशिकांत तुम्हाला देखील. तर हे स्पर्धा म्हटली ना एस पी सर, प्रत्येकाने हातभार लावणं फार गरजेचं आहे. आणि शशिकांतने सांगितलं की जरी कुक असतील पण त्यांचा देखील हातभार लागला आणि तो भोजन आणखी रुचकर झाला, त्याबद्दल धन्यवाद. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26. प्रत्येक खेळाडूंनी आपण तर प्रेक्षकांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. मोहिली संघ देखील भोजनाचा स्वाद घेतोय, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. पुन्हा गोलंदाजी मार्कवर किशोर, रणजित ठाणगेला बॅटन पटवणे, चेंडूला काढला यावेळेला. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. थोडासा बाळारामने उशीर केला यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. ड्रिंक स्टॉल देखील तयार ठेवायची, आपण मैदानात लगेच घेऊन जायचे. या षटकात धावा आल्या किशोरच्या दुसऱ्या स्पेलमध्ये, 14 धावा आल्या 2 षटकामध्ये. जर विचार केला तर 18 धावा आणि 1 गडी बाद केले. 28 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. प्रभाकर भाने अडिलीगावचे आपण स्पेशलिस्ट पॉवर प्ले बॉलर. खेळाडू जलपान देखील करतायत. मला आज प्रेक्षणीय मॅच खेळवायचे वाटतं, तेव्हा तयार आहेत सर्वजण. पण सर्व खेळाडूंना सांगेल की आपण भोजन करून घ्या.
स्पर्धा आपण पाहताय ओम साई क्रिकेट संघ आपण पाहिले तर अडिली अजित आपण पाहिले तर ओम साई 40+ क्रिकेट संघ अडिवली अजित आपण ओम साई चषक 20-22 दमदार आयोजन आपण पाहतोय नितीन. तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, खास करून देवेंद्र आणि आवडतंय रणजित. मोहिली संघ धन्यवाद तुम्हाला खूप खूप, कारण तुम्ही देखील भोजनाचा स्वाद घेतलाय आणि या स्पर्धेत भाग घेतला, खास करून धन्यवाद देईल तुम्हाला. नाही, चांगला परफॉर्मन्स दिला बिपिन. जरी हार झालं आपण तर जिंकलं सर, संघ पराभूत झाला सर, काही हरकत नाही आहे. क्रिकेटमध्ये 2 बाजू आहेत, हार जीत होणारच आहे. एक संघ जेव्हा जिंकेल तेव्हा दुसरा संघ पुढे जाईल, दुसरा संघ जेव्हा हारेल तर तो पुढचा संघ आपण तर तो संघ पुढे जाईल. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता. बाळाराम येतोय, बाळाराम येतोय. बाळाराम पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आणि स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता देवेंद्र वजे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार देवेंद्रला. ताकद गुणवत्ता आहे भरपूर, ती पेश करावी लागणार आहे. फुटटॉस आहे ऑन साईडला आपण तर बॅटने चेंडू जातोय यावेळेला वाईट लॉंगाला. डीप 15 शतक किशोर येतोय, चेंडूला फील्ड करतोय. थोडंसं दुखापतग्रस्त आहे देवेंद्र. बघा क्रॅम्प आलाय पायाला, जरा स्प्रे घेऊन जायचा लवकर. बघा लगेच 40+ सर्व खेळाडू एकत्र येतात, कारण हे खेळाडूंचं ना आपल्या इथं एकमेकांवर असलेलं प्रेम आहे. गावासाठी खेळतात, पण संघाच्या आपण इथं कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही, सर्व खेळाडू एकत्र येत आहेत. रल्ली स्प्रेचा वापर केला जातोय, प्रथमोपचार केले जात आहेत. वेदनाशक गोळ्या देखील आपण इथे पुरवल्या जातात. मैदानावर जाऊ शकता, अशा वेळी तुम्ही मैदानात लगेच जायचं पाणी घेऊन. कदाचित आपण इथं क्रॅम्प आला असावा बिपिन. तर पण त्या गोलंदाजी मार्कवर 12 येतोय. धावसंख्या धावफलकाती 28. देवेंद्र 30 धावा आहेत, माफ करा 2 धावा ॲड करायच्या होत्या. 30 धावा धावफलकाती. 12 गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला आपण पाहू शकता देवेंद्र. चेंडू यावेळेला लिडिंग आहे, जे स्थिराक्षकाने चूक केली सोमनाथनी. झेल पकडणं फार गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 30 धावा. थोडासा दुखापतग्रस्त आहे. पोटीनंतर क्रिकेट खेळताना भरपूर अशा समस्या निर्माण झाल्यात प्रत्येक खेळाडूंना. नक्कीच मैदानात तुम्ही याच्या आधी ना थोडंसं वॉर्मअप केलं ना तर तुमची बॉडी बॅलन्स थोडीशी आपण ते शरीर थोडंसं लूज होतं. चेंडू कॉफी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता या बेला. 2 धावा इथून कंप्लीट आहे. गुड रनिंग. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला. 33 धावा धावफलकात आपण पाहू शकता. 24 धावांचं योगदान देतोय. 33 धावा धावफलकाती. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या बेला. बाळाराम कॅप्टन आहे.
राईट आर्म ओर तिकडे मार करतो. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करत होता. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शरद भानेचं अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आडिवलीचे खेळाडू आहेत. आपण तर कमिटी मेंबर आहेत. परत त्यांचं कौतुक करेल. चौथी मॅच ते क्षेत्ररक्षण करतात सातत्याने. तुमचा संघ जिंकेल तर देवीच्या पडा संघावर मॅच खेळेल. चला वसार आणि वसार 40+ आणि संदप 40+ संघाने एक टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. पुढच्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला 12 चेंडू टायमिंग चांगलं होत आहे. बॅटच्या मधून आपण जेव्हा चेंडू निघाला ना जणू काय त्या चेंडूती षटकाराची मोहर लावली. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 40 धावा. फटका बघा किती जबरदस्त टक आवाज आला आणि चेंडू जणू काय पण येते वाईडिश लॉंगॉन सीमारेच्या बाहेर जाऊन पडतोय. दुःखापतग्रस्त आहे. याच दरम्यान अरविंद वत्रे काका आणि आपण मित्र एक जबरदस्त व्यक्तिमत्व दीपक दादा प्रतिष्ठान आपण मित्र संघाचे पुरस्कर्ते आणि आपण ते खूप चांगलं व्यक्तिमत्व महेंद्र म्हात्रे कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेच्या पार. दमदार चौकार. अरविंद वत्रे काका देखील येतात. खूप चांगली स्पर्धा त्यांची देखील झाली. श्रद्धांजली चषक धन्यवाद वत्रे काका. मला देखील तिथे समालोचन करण्याची संधी दिली होती. महेंद्र म्हात्रे देखील येत आहेत. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. महेंद्र म्हात्रे अरविंद वत्रे काका आपण नंतर भोजनाचा आस्वाद करून घ्या. भोजन खूप सुंदर झालंय. बिपिन आपण बोलले तर आता ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे महेंद्र म्हात्रे. नेहमी आमच्याशी चर्चा करतात. सांगतात की मला पैसे जातात त्याचं महत्त्व नाही. किती पैसे गेले ते महत्त्वाचं नाही. तसं काय आपण कधी 44 माझ्या भावाचं नाव होतं ना हे मला फार मोठं वाटतं. मोठेपणा वाटतं आणि भावाचं नाव ते करत राहतात. त्यांचा संघ देखील आपण डिंगडॉंग सारख्या संघाला ते पुरस्कृत करतात. आपण बोलले तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळताना दिसला आपल्याला. महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेर असो आपण पाहू शकता. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील त्यांनी चॅम्पियनशिप पटकावली. चांगला संघ बांधणी केली होती. जे रिसोर्ट्स वाकलन संघाला देखील पुरस्कृत करतात. अंतिम षटक स्पिन आक्रमण केशव आलाय. केशव पाहायचं तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. या अंतिम षटकात आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे खास करून केशवला. या षटकात धावा आल्या बाळारामच्या 16 पहिल्या 4 नंतर दुसऱ्या षटकात 10 तिसऱ्या षटकात 14 आणि तिसऱ्या षटकात 16 म्हणजे 2 षटकात 30 धावा आल्यात. बिपिन चांगलं आपण इथं वापसी केली मानपाडा संघाने. केशव गोलंदाजी मार्का चक्रात रणजित. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. गॅप शोधलीये. चेंडू जातोय 1 बाउन्स. चेंडू जातोय मिड विकेट सी मारच्या पार. चौकार. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालं. थांबले आणि मग चेंडूला पुल केला. जबरदस्त जबरदस्त टायमिंग बघायला मिळतंय. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. ज्या वेळेला 48 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता केशव. पुन्हा गोलंदाजी मार्कवर केशव. लेफ्ट राऊंड तिकडनं मार्क होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जातोय या वेळेला लॉंगॉन आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधून षटकार. धावा झाल्या धाव फलक 54. काय बॅटिंग करतो बघा. रणजित पोचतोय वैयक्तिक आपण बिपिन आम्हाला सांगतात 35 धावांची खेळी करतोय. 4 चेंडू झाले अजूनही बाकी आहेत. बिपिन संधी आहे. 50 धावा पुन्हा एकदा होतात का वाचाय. राजूने बघितलं तर 50 धावा कुठल्या आहेत. 3 खेळाडू असे ठरले की त्यांनी 2 वेळा 50 धावा कुठल्या आहेत. एक बघितलं तर नितीन पाटील ज्याने 50 धावा 2 वेळा कुठल्या आहेत. एक राजू काठे 2 वेळा 50 धावा कुठल्या आहेत. आणि एक आपण बघितलं तर राजू म्हात्रे देवीचा पाडा यांनी देखील 50 धावा 2 वेळा कुठल्या आहेत. केशव. हा चेंडू यावेळेला थोडीशी फ्लॅट दिली होती चेंडूला. थोडंसं आपण तर नाराज होतोय स्वतःवरती. रणजित ठाणगे. डॉट चेंडूची समाप्ती. लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं मित्र म्हणेल आपण बिपिन यावेळेला. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला केशव लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क होतोय.
हा चेंडू उंच गेला, या वेळेला भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं. बारामला माहिती डीप आपण डीप मध्ये जाईल. चांगलं क्षेत्र शोधतो या वेळेला गंगारामचं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो या वेळेला 56 धावा. केशव पुन्हा त्या शॉर्ट पिच होता. या वेळेला पूल करायची संधी गमावलीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 56. चला टॉस साठी या. वसार फोर्टी प्लस संघाचे संघनायक, संद फोर्टी प्लस संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. हा चेंडू लॉफ केला या वेळेला. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातो या वेळेला आपण पाहू शकता. वाईडिश लॉंगॉन सीमारच्या वर षटकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 62 धावा. या षटकात धावा आल्यात आपण म्हणले तब्बल 18 धावा आल्यात. आणि रणजित ठाणगेने धावा कुठल्या आपल्या संघासाठी तब्बल 43 धावांची खेळी केली. जरा टाळ्या होऊन जाते रणजित साठी. जबरदस्त बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग केली. शेवटपर्यंत राहिले केपट्टी आणि संघर्षातून धावा उभारल्या. चला टॉस साठी या वसारचे कॅप्टन आलेले आहेत. वसार 40 प्लसचे कॅप्टन आलेले आहेत. स्मरणिका पाटील 11 संदप. वैभव पाटील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. वैभव पाटील या संघाचे पुरस्कर्ते. महेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सामना 4 षटकांचा असेल. त्रेसष्ट धावा चेस करायचे आहेत. एक फिल्डर हवाय. एक मिनिट. चला आडवली संघाचा एक खेळाडू जायचे मैदानात. एक खेळाडू कमी आहे मानपाडा संघाकडे. गोविंद अनिल भाने आपण जायचे. अनिल भाने बघा तयारच आहेत. तर अनिल भाने येत आहेत फिल्डिंगसाठी. टॉस झालेला आहे. वसार संघ टॉस विन आहे. भले बघा एक फिल्डर दिलाय अनिल भाने.
अरविंद वत्रेका प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप 40+ कमिंग सून. वसार 40+ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्वर्णिका पाटील 11 संदम संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मॅचच्या दिशेने वळूया आपण. प्रथम रणजित संतेत गोलंदाज. आपण पाहतो रणजित ठाणगे. रणजित ठाणगे येत आहेत. बॅटिंग चांगली केली. स्ट्राईक एंडला बिंदास आहेत. 9 सेकंडला सोमनाथ आहेत. 63 चेस करायचे आहेत. भगवा चषकमध्ये रनरअप संघ होता. आकाशन 40+ पडल्याच्या स्पर्धेत सुद्धा उपविजय रनरअप होता. 2 ट्रॉफीज आतापर्यंत जिंकलेत. त्यानंतर मानपाडा 40+ संघ सुद्धा आपण पाहिला तर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकचाही चॅम्पियन होता. बऱ्याचशा स्पर्धा मानपाडा 40+ने जिंकल्यात 5-6. पहिला चेंडू आपण पाहतोय. प्रॉपर कनेक्शन. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे बिंदासच्या बॅटमधनं बिंदास फटका षटकार. षटकाराने आगाज केलं. बिंदासने जबरदस्त फटका होता. हा चेंडू थर्डमॅनला मिसफिल्डिंग आणि आता अनिल भाने सुद्धा काहीच करू शकत नाहीये. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. अनिल भाने फाईन लेगला होते. ते काहीच करू शकत नाहीये. चेंडू ते बाहेरून घेऊन येऊ शकतात. 10 धावा झालेल्या आहेत. मोठा गावच्या कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गोविंद भाने यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. चौकार पहिल्या चेंडूची षटकार. दुसऱ्या चेंडूची चौकार. रणजित ठाणगे राईट मोर द विकेट. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. मंगेश आहे तिथे. चांगली फिल्डिंग आहेत मंगेशची. सोमनाथ स्ट्राईक एंडला येत आहेत. प्रथमच बिंदासने 3 चेंडूचा खेळ केला. 11 धावांमध्ये खेळत आहेत. 63 चेस करायचे आहेत आकाशनला. आकाशन 40+ संघाकडे बॅटिंग चांगली आहे. अनेक वेळा उलटफेर त्यांनी केलेला आहे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध. सोमनाथला मात्र इथे बीट केलंय. 11 धावा झालेल्या आहेत. 63 चेस करायचे आहेत. 11 झालेले आहेत. रणजित गोलंदाजी मार्कवर राईटम ओव्हर द विकेट. इथे कदाचित रणजितला असं वाटलं झेल पकडल्यामध्ये टप्पा आहे. ग्राउंडिंग झालाय चेंडू. प्रयत्न चांगले केले होते मनोजने. मनोजलाही माहिती झेल नाही. लगेच त्यांनी सांगितलं की टप्पा ग्राउंड झालाय आणि ही खेळाडू तुमच्याकडे पाहिजे. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 12. प्रभाकर आमच्या सोबत आहेत. प्रभाकर भाने मिड विकेटला क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप. एकनाथकडनं झेल ड्रॉप झालाय. झेल तुम्ही बिंदासचा सोडलाय. षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकात प्रभाकर आम्हाला माहिती देत आहेत. 14 धावा आल्या. 63 चेस करायची सुरुवात चांगली झाली आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. चोवीस चेंडू 49 करायचे आहेत. चला सामना सुरू करायचा आहे कारण की एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आहे दुपारच्या सत्रामध्ये. सेकंड राऊंडच्या 2 मॅच होतील. त्यानंतर प्रेक्षणीय मॅच असेल. म्हणजे यानंतर वसार आणि संदप आणि देवीचा पाडा आणि यात्रेहून विजेता संघ आणि त्यानंतर प्रेक्षणीय मॅच आणि त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच. स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवस आपण जेवणाची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते. मंगेश गणेश भाने, नितेश बाराम भाने, प्रवीण गंगाराम भाने तिन्ही अन्नदात्यांचा मी उल्लेख करेल. 3 दिवस त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी. चला स्पीडअप करा प्लीज.
चला मॅच सुरू करायची. प्रवीण वजे येत आहेत दुसरं षटक घेऊन. ओम साई क्रिकेट संघ 40+ आडिवली आयोजित ओम साई 40+ चषक 2022 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आडिवली ढोकाली असं नामकरण सुद्धा क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे आणि सुसज्ज क्रीडांगण आहे. रबर बॉलची स्पर्धा सुद्धा आपण पाहिली होती या मैदानामध्ये. पण ज्यावेळी प्रभाकर रबर बॉलची स्पर्धा होती त्यावेळी ग्रास भरपूर असतं. आता खूप सुसज्ज मैदान आहे. प्रवीण कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कदाचित दुसरी धाव पूर्ण होईल का आणि 2 धावा इथे पूर्ण होते. थ्रो फेकी थोडीशी उशिरा येते रणजितची. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 16. 63 चेस करायचे आहेत. 47 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 बॉल 27. सोमनाथला 2 धावा मिळाल्यात. सत्तेचाळीस धावांची गरज आहे. हा चेंडू वाईडिश लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. त्रेसष्ट धावा चेस करायचे आहेत. धावा झाल्यात 18. धावा झालेल्या आहेत. 63 चेस करायचे आहेत. ओमसाई आगासन 40+ या संघाला. प्रवीण वजे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. संदीप भाणे आणि रमेश म्हात्रे पंचांच्या भूमिकेत तुम्ही बांधतायत. SP पॅनलचे पंच. ईस्टर्न मध्ये थोडस प्रॉब्लेम येतोय. संदीप सर पाणी हवा असेल तुम्ही मागणी करू शकता. 18 धावा झालेल्या आहेत. प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे लाईन पाहावी लागणार आहे आता संदीप भाणे यांना आणि कदाचित हा चेंडू वाईड असणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर म्हणजे 1+1 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 23. धावा येत आहेत. वीस धावा झालेल्या आहेत. इथे मात्र कव्हरच्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झालेली आहे आणि कदाचित 2 धावा इथे सेव्ह केल्यात फिल्डरने. चांगली फिल्डिंग एकनाथ आहेत मला वाटतं. चांगली फिल्डिंग करतायत. धावसंख्या 22. 63 चेस करायचे आहेत. 22 झालेले आहेत. प्रयत्न करतायत बिंदास. बिंदास एक चांगला फलंदाज आहे. ऑन साईडला वळवायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. बिंदास नाराज आहेत थोडेसे. त्यांना माहिती आहे या चेंडूवरती मोठा फटका यायला हवा होता. पॉवर प्लेचं षटक आहे. आमच्या आजच्या आचारी पाहिले तर अशोक भाणे. सकाळपासून आपण त्यांची मेहनत प्रचंड आहे. अशोक भाणे धन्यवाद तुम्हालाही. आणि खूप सुंदर जेवण आहे. SP ला अजूनही माहीत नसेल कारण ते मॅच असल्यानंतर जेवत नाही. कदाचित बघूया आता संध्याकाळी. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने 2 धावा पूर्ण होतील का. रणजितने थोडासा वेळ घेतला बघा आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागले ते 24. 24 धावा झालेल्या आहेत. प्रभाकर भाणे आमच्या सोबत आहेत. आपण पाहिलं तर 24 धावा झालेल्या आहेत. पंच काहीतरी सूचना करतात या चेंडूंचा पण चांगला चेंडू होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात धावा झाल्या तेव्हा आगासन 40+ संघाच्या 24. 18 चेंडू मध्ये अजूनही 39 करायचे आहेत. बँडेजची मागणी केली आहे आणि पाणी घेऊन जायचे. यस जायचे. तत्पूर्वी आपण महेंद्र म्हात्रे यांचा इथे सत्कार करणार आहोत. सुनील वाणे
तर सुनील भाणे यांच्या शुभ हस्ते आपण महेंद्र म्हात्रे एक यशस्वी पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप जी स्पर्धा जिंकली त्या संघाचे पुरस्कर्ते महेंद्र म्हात्रे. 18 चेंडूमध्ये 39 हवेत बिंदास. 18 बॉल 39 चेसिंग कंपल्सरी आहे. कारण आमचे 40 प्लसचे खेळाडू भरपूर हुशार आहेत. ते स्वतः स्कोर टॅली सुद्धा करतात बऱ्याच वेळा. महेंद्र म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जातोय. महाराष्ट्रभर जो संघ तुम्ही पाहतात दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली आणि त्या संघाचे एक यशस्वी पुरस्कर्ते. त्यानंतर अजून एक पुरस्कर्ते आमच्या व्यासपीठावर उपस्थित सातत्याने तुम्ही पाहत असता हर्ष 11 डोंबिवली हर्ष 11 वाकलन संघ आणि त्या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते अरविंद बत्रे काका यांचाही सत्कार केला जाईल. सातत्याने महेंद्र म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून ते त्यांच्याबरोबर सातत्याने असतात. बऱ्याच वेळा दोघंही संघ पुरस्कृत करतात. आताच आपण दिवा चषक पाहिला. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता हर्ष 11 वाकलन आणि खूप सुंदर ट्रॉफी तुम्ही पाहिली. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते होते ते अरविंद बत्रेगा. आणि आता सतीशदादा पाटील स्मृती चषक आपण पाहिली त्या स्पर्धेत सुद्धा अरविंद बत्रेगा यांचं सहकार्य होतं सुभाष पाटील यांना. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये अरविंद बत्रेगा त्यांचं सहकार्य लाभतं. फक्त ते क्रिकेटसाठी सहकार्य करत असतात. अशोक भाणे यायचे आपले सत्कार केला जाईल. आमचे आचार्य अशोक भाणे. अशोक भाणे या आपण आपला सन्मान आपण स्वीकारायचे. खूप चांगली बेजवानी बाळू आपण पाहिली अशोक भाणे यांच्या माध्यमातून. अठरा बॉलमध्ये 39 करायचे. थोडीशी दुखापत मला वाटतं झालेली आहे. अठरा चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे आगासन 40+ संघाला. चंद्रकांत पाटील नाही आहेत संघामध्ये. त्यांचा संघ किंग ट्रॉफीमध्ये मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. नीता स्फूर्ती दहिसर. मगाशी उल्लेख केला महेंद्र म्हात्रे अरविंद बत्रेका चंद्रकांत पाटील जे आगासनचे आहेत. आमचे श्री मामाला सुद्धा आम्ही पाहिलं पूर्वी ते भरपूर ते संघ पॅक करायचे. अठरा बॉल 39 करायचे आहेत. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज एकनाथ येतात मला वाटतं. चला रमेश सर मॅच सुरू करा. रमेश म्हात्रे सर आपण पाहतोय आताच त्यांची कन्या CA सुद्धा झाली. तिचंही आम्ही अभिनंदन केलं. सुभाष पाटील यांनी सुद्धा प्रत्येक ग्रुपमध्ये रमेश म्हात्रे यांच्या कन्याचा उल्लेख केला होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून की CA म्हणून त्याची निवड झाली. CA परीक्षेत ते पास झाली. रमेश म्हात्रे यांची कन्या याचा सार्थ अभिमान आहे. आगरी समाजाची कुठली व्यक्ती पुढे जावी जातं. चला मॅच सुरू करा. अठरा बॉल 39 हवेत बाळू. मालिका वीरसाठी सायकल आहे. सुनील भाणे यायचे. 18 बॉल 39. हा चेंडू टॅप केलाय. बरोबर हे फटके आपण 100 रन बॉक्स मध्ये भरपूर पाहतो टॅपचे.
17 बॉल 38 करायचे आहेत आता. 17 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत. 17 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत. म्हणून उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा कूलर आहे आणि मालिकावीरसाठी सायकल आहे. बरेचसे खेळाडू बळ आपण टेनिस 40+ मध्ये पाहिले की त्यांना मॅन ऑफ द मॅच किंवा कूलर काही पारितोषिक मिळालं तर दुसऱ्या खेळाडूला ते समर्पित सुद्धा करतात. आणि इथे रणजित ठाणगे काय करतायत, मिस फिल्डिंग झाली आहे, चौकार. आता 16 बॉलमध्ये 34 करायचे आहेत आगासन 40+ संघाला. आणि खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूला गरज असते त्या खेळाडूला ते वस्तू देतात. काल घनश्यामला सुद्धा बळू मॅन ऑफ द मॅच मिळाली, मध्ये त्यांनी रवींद्र कान यांना ती दिली. SP ला सुद्धा शूज मिळाले होते त्यांनी, मला वाटतं शशांक त्यांच्या टीम मधल्या कोणतरी खेळाडूला दिले होते. कूलर सुद्धा देतात. हे प्रेम असतं बाळू. वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. एकनाथ चांगली गोलंदाजी करतायत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली बघा, रणजित सांगतात माझ्याकडे चूक झाली, पण चेंडू भरपूर वेगाने आला होता. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी होते हा चेंडू भरपूर वेगाने येतो बाळू. 15 बॉलमध्ये आता 34 करायचे आहेत. ओम साई आगासन 40+ या संघाला. आगासन 40+ विरुद्ध मानपाडा 40+. यातून विजेता संघ देवीचा वाडा 40+ संघावर मॅच खेळ. दुसऱ्या फेरीतील ती दुसरी मॅच असेल. थांबायचे पंच गेले नाहीत बघा. इकडे थोडंसं लक्ष द्या प्लीज. पंधरा चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. वाईड यॉर्कर तुम्ही पाहिलं या अगोदर. एकनाथकडे वेरिएशन चांगलं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, झेल होणार नाहीये बाळू. फलंदाज बाद. एकतीस धावा झाल्यात, 32 अजूनही करायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता स्वतः कॅप्टन बाळाराम येत आहेत. रिजन्सी विरुद्ध आडिवली अशी एक प्रेक्षणीय मॅच आहे बाळू. बाळू बघा तुम्हाला संधी मिळत असेल तर रिजन्सीमध्ये प्रेक्षणीय मॅच आहे, चान्स घ्या. रिजन्सीकडे खेळाडू कमी दिसत आहेत बाळू अमोल सरांकडे. बाळू पाटील सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेत. विनोद पाटील उर्फ रत्न्या येत आहेत. पण रत्न्या नावाने भरपूर प्रसिद्ध आहेत विनोद पाटील. टोपण नाव आहे, बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नाव असतं. पहिला चेंडू बाळारामचा फटका चांगला होता, मात्र मंगेश चेंडू मागे धावतायत. कदाचित 2 धावा होतील. 2 धावा मिळाल्या, धावा झाल्यात त्या 33. 13 चेंडू मध्ये आता 30 करायचे आहेत. टीम आगासन 40+ या संघाला. 13 मध्ये 30 माग नाहीयेत. कारण बाळाराम सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाज एकनाथ, गोलंदाजी मार्कवार. इथे बाळारामच्या बॅट मध्ये येतोय हा धमाका. आणि यासाठी सोमनाथची विकेट सॅक्रिफाईस केली होती बिंदासने, कारण जेणेकरून बाळाराम मैदानात येतील. त्याला माहिती आहे या एंडने धावा बनतायत. 12 चेंडू मध्ये बाळू आता 24 करायचे आहेत. आणि बिंदासला माहिती आहे बाळाराम आणि मी जर मैदानात थांबलो तर या 12 बॉलमध्ये 24 आपल्यासाठी माग नाही आहेत. मॅच सुरू करायची आहे. हा षटकार भरपूर काही सांगून गेलाय बाळू बाळारामच्या बॅटमधनं. बाळाराम एक चांगला फलंदाज आहे. जबरदस्त बॅटिंग भगवा चषक मध्ये सुद्धा केली होती बाळारामने. अनेक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. सुनील मुंडे नाही आहेत बघा, लालचंद मुंडे नाही आहेत. लालचंद मुंडे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता बाळू पडल्याच्या स्पर्धेत. 12 बॉल 24. पाणी हवंय का? जायचंय सोमनाथ. सोमनाथ दादा लगेच जात आहेत. पाणी तुमच्या शरीरात भरपूर प्रमाणात पाहिजे, कारण बाळू ऊन आपण पाहिलं तर भरपूर आहे.
12-24. बरोबर आगासन गावामध्ये आपण ज्यावेळी गेलो होतो गणेश उत्सवला, आगासनचा राजा चंद्रकांत पाटील यांच्या घरी, आणि मूर्ती बघितल्यानंतर बाळू सुद्धा आमचे थोडा वेळ शांत बसले. तर बाळूने विचारला प्रश्न चंद्रकांत पाटील यांना की तुम्ही मूर्ती घेऊन कशी येता आतमध्ये. गावदेवी आगासन 40+. गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच बाळू पाठीशी राहिलाय आगासन 40+ संघाचे सुद्धा. बरोबर नवीन ज्यावेळी संघ तयार झाला थोडंसं संघर्ष केलाय या संघाने, मात्र आता लयमध्ये दिसत आहेत. जरूर खेळाडू आज नसतील संघामध्ये. विनोद पाटील या, आपलंही स्वागत आहे. कॅप्टन कोल विनोद पाटील. पण हल्ली विनोद पाटील सुद्धा थोडेसे उशिरा येत आहेत. पहिल्या मॅचला सुद्धा थोडेसे उशिरा आले होते SP विनोद पाटील. चला 12-24. प्रवीण येत आहेत गोलंदाज. आणि इथे फलंदाज बाद अनिल भानेने झेल टिपलाय बघा, जबरदस्त झेल. गोविंद भाने यांच्याकडे या झेलसाठी अनिल भाने यांना 500 रुपये गुगल पे केले जातील. पण आता सर्वच लोक कॅश देत नाही, गुगल पेच करतात जास्त. फोन पे, गुगल पे. तर बिंदास बाद झालेत नवीन फलंदाज किशोर आलेत. 11 बॉलमध्ये अजूनही 24 करायचे आहेत. 11 बॉल 24. बरोबर प्रवीण वजेला माहिती आहे हे षटक या मॅच खूप महत्वाचं आहे आणि इथून 5-6 धावा खर्च केले तर दबाव निर्माण होईल. स्टँड अँड डिलिव्हर. बारामच्या बॅटमध्ये येतो हा धमाका. स्वीट साऊंड षटकार. पंचेचाळीस धावा झालेत. बाळू आता 10 चेंडूमध्ये 18 धावा. बरोबर जेव्हा चेंडू बॅटवा आला ना स्वीट साऊंड टक असा आवाज आला. बाराम एक मी मगाशीच उल्लेख केलाय, बाराम चांगला फलंदाज, त्याचमुळे बाळू सोमनाथची विकेट सॅक्रिफाईस केली होती. आता 9 बॉल आपण पाहिलं तर 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. 10 चेंडू 18. कंपल्सरी चेसिंग 40+ नियम आहे. 18 धावा कराव्याच लागणार आहेत गावदेवी आगासन 40+ संघाला. रायटम ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूवर टॅप केलंय. रनआउटची संधी होती कदाचित. नाही नक्कीच प्रवीणला माहिती आहे विकेट कोणाची आहे बहारामची, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट हिट केला होता. बाळू जरी 2 धावा गेल्या असतील मात्र हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळाली असती बहारामची. 9 चेंडू 16. 63 धावा चेस करायचे आहेत. नऊ चेंडू 16 धावा. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. रणजित ठाणगे तिथे आहेत आणि बहारामची विकेट इथे मिळाली. रणजित ठाणगेने बघा काय झेल टिपलाय.
8 चेंडू आणि बाळू आता 16 धावांची गरज आहे. पण बारामने थोडीशी घाई दाखवली, कारण एक षटकार आला होता, एक दुहेरी धाव सुद्धा आली होती. आणि आता शरद येत आहेत. येत आहेत 8 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. आठ बॉल 16. आठ चेंडू 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज शरद मुंडे आलेत. बारामची खेळी इथे समाप्त झाली. 2 षटकार बाळू बारामने ठोकले होते. आता मॅच ऑन आहे बाळू मानपाडा संघासाठी अजूनही. प्रवीण वजे कधी कमबॅक करू शकतात. आठ चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला किशोर आहेत. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. हलक्या हाताने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली झाली बाळू, हरकत नाही. 2 धावा जरी मिळाल्या मात्र फिल्डिंग चांगली आहे. दत्ता म्हात्रे होते, चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा जरूर मिळाल्यात. 7 बॉल 14, 47 49 धावा झाल्यात. 7 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे बघायचे. 7 मध्ये 14. बारामने थोडीशी घाई दाखवली, मात्र किशोर आणि शरद आहेत, 2 चांगले फलंदाज आहेत. किशोर म्हटलं तर एक चांगलं डेकोरेशन सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो सातत्याने. हेडुडनेच्या स्पर्धेत पाहिलं होतं, श्रद्धांजली चषक मध्ये. खूप चांगलं व्यासपीठ. इथे फक्त दिशा दिली आहे, जेंटल टच आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. आता 6 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. 6 चेंडू 10 धावा. सहा चेंडू मध्ये आता 10 धावा करायच्यात. बरोबर किशोरने काय फटका खेळले, फक्त दिशा दिली. ग्लान्स वापर केला आपण पाहिलं तर हलक्या हाताने. सहा चेंडू 10 धावांची गरज आहे. तर 6 चेंडू मध्ये बाळू आता 10 धावा करायचे. मॅच क्लोज आहे बाळू. मनोज म्हात्रे येत आहेत शेवटचं षटक घेऊन. 10 धावांचं तर संरक्षण करायचे मनोजला. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर आहे, मालिकावीरसाठी सायकल. श्रद्धांजली चषक स्पर्धा पण पाहिली होती संदप येथे, त्या स्पर्धेत सुद्धा सायकल पण पाहिली. खार्डी संघाच्या श्याम दातीलकरला ती मिळाली होती. ग्रामस्थ मंडळ नांदिवली व अरविंद वत्रे काका, अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहिली. सुभाष पाटील यांचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं त्या स्पर्धेसाठी. म्हणजे बायसिकल सुद्धा खूप सुंदर होती बाळू. दोन दिवस आम्हाला ही संधी त्या स्पर्धेमध्ये दिली होती एसपी आणि अरविंद वत्रे यांच्या माध्यमातून.
आणि शेवटच्या दिवशी सुद्धा बाळू आमंत्रित केलं होतं मात्र. आणि इथे फलंदाज बाद होईल. शरद मुंडे बाद होते. मनोजला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. आता 5 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. नवीन फलंदाज गंगाराम येत आहेत. गंगाराम आलेत नवीन फलंदाज. 5 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. हवेचा वेग सुद्धा आपल्याला प्रचंड पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. मनोजला पहिल्या चेंडूत यश मिळाले. मनोज मात्रे भरपूर क्रिकेट रेग्युलर सुद्धा खेळले मानपाडा संघासाठी आणि आता 40+ खेळत आहेत. मनोज राईट मोर द विकेट. रणजित ठाणगे त्यामुळे गंगारामची विकेट आता मिळेल आणि हॅट्रिकचे उंबरठा गोलंदाज. बघायचं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का. काल महेंद्र मात्रे यांना सुद्धा हॅट्रिकची संधी आली होती. सदानंद येत आहेत नवीन फलंदाज. 4 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. चार चेंडूमध्ये तर 10 करायचे आहेत. गावदेवी आगासन 40+ संघाला 4 चेंडू 10 धावा. 6 मध्ये 10 वेळा त्या विकेट गेली. 5 मध्ये 10 वेळा त्या विकेट गेली आणि आता हॅट्रिक चंबळणारे गोलंदाज मनोज मात्रे. बघायचं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तो पूर्ण करेल का. 4 चेंडू 10 धावा. खूप चांगली भूमिका राहिली रमेश म्हात्रे आणि संदीप भाणे यांची. चला स्पीडअप करा प्लीज. पुढच्या मॅच मध्ये टॉस झालेला आहे. वसार 40+ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते स्मरणिका पाटील 11 संदप या संघाला पुढच्या मॅच मध्ये. बघायचे देवीचा वाडा संघावर कोणता संघ मॅच खेळेल. हॅट्रिक चेंडू होता आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळाली बघा मनोज म्हात्रेला. किशोर पायचीच्या स्वरूपात बाद आणि बघायचं आता मनोज म्हात्रे 10 धावांचं संरक्षण करेल का. कारण या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मनोज म्हात्रेच्या नावावरती आहे. बाळू 6 मध्ये 10 करायच्या होत्या. 5 मध्ये 10 करायच्या होत्या. 4 मध्ये 10 करायच्या होत्या. आता 3 मध्ये 10 करायचे आहेत. श्याम येत आहेत. किशोर बाळू फुलटॉस चेंडूवरती बाद झाले. बाळू आता 3 मध्ये 10 करायचे. हेच तर क्रिकेट आहे बाळू. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं. मनोज मात्रे पहिल्यांदाच गोलंदाजी करतायत मानपाडा संघामधून आणि कदाचित त्याचा फायदा आता मानपाडा 40+ संघाला होईल. तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. ओमसाई 40+ चषक आडवली 2022 मधली. 3 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सदानंद. फुलटॉस चेंडू होता. विकेट सॅक्रिफाईस केली ते. सदानंदला स्ट्राईक हवी आहे. 2 चेंडू मध्ये आता 8 करायचे आहेत. पण सकाळच्या सत्रात सुद्धा आपण पाहिलं तर मोठागाव संघाला सुद्धा 2 मध्ये 8 हव्या होत्या. मात्र संदर्भ संघाने त्या करून दिल्या नाही. केशव बेडेकर येत आहेत.
घाई भरपूर दाखवली या मॅच मध्ये, कारण 6 मध्ये 10 करायच्या होत्या. फ्रेश गोलंदाज तुमच्या समोर होता, हवेचा एंड सुद्धा तुमच्या बाजूने होता. मात्र सर्व काही चांगलं घडतंय मानपाडा फोर्टी संघाच्या बाजूने. इथे 2 चौकार मारावे लागतील किंवा 1 षटकार 1 दुहेरी धाव. सदानंद स्ट्राईक एंडला आहेत. बघायचे कदाचित मॅचला कलाटणी देतील का. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आता. चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. देवीचा पडा संघाबरोबर कोणता संघ मॅच खेळेल यासाठी लढत सुरू आहे. मानपाडा 40+ आणि त्यांच्या विरुद्ध आगासन 40+. 2 चेंडू 8 धावा. थोडीशी घाई दाखवली या षटकामध्ये. 2 चेंडू 8 धावा. सदानंद बघाची मॅच टर्न करतील का आगासनच्या बाजूने. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल, वाईड आहे. 2 बॉल 7. मॅच ऑन आहे बाळू. कदाचित या चेंडूची सिंगल आली बाळू तर केशव बेडेकर यांना सुद्धा स्ट्राईक मिळू शकते, कारण इथे डावखुळ्याचे फलंदाज आहेत आणि डावखुळ्याच्या फलंदाजाला एक ॲडव्हान्टेज असतो बाळू. 2 चेंडू बाळू 7 धावांची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. इथून बाळू सिंगल आली तरी मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. इथून जर काय घडेल या चेंडूवरती. 2 चेंडू 7 धावांची गरज. जबरदस्त मॅच. स्ट्रॉंग अपील. 1 बॉल 7 आता. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मोठा गावला सुद्धा 1 बॉल मध्ये 7 हवे होते. बरोबर असं वाटलं तर सामना सहज जिंकतील. 6 मध्ये 10 करायचे होते आणि आता 1 मध्ये 7 करायचे. मनोजने काय गोलंदाजी केली आहे. आणि सुरेख गोलंदाजी केली बघा. 6 चेंडू मध्ये 10 धावांचं संरक्षण केलं मनोज म्हात्रेने. फक्त 3 धावा दिल्या. अभिनंदन मानपाडा 40+ संघ. हडलक आकाशन 40+ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने. जरी रणजित संतीने 43 धावा कुठल्या असतील मात्र या मॅचला कलाटणी दिली, हॅट्रिक घेतली. तो गोलंदाज मनोज म्हात्रे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरविंद वत्रे काका यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मनोजला सेकंड करायचे, तुम्हाला लाईनअप करायचे. घाई दाखवली बाळू, भरपूर घाई दाखवली बाळू या मॅच मध्ये. चला मानपाडा आणि आकाशन संघ आपण जेवण करून घ्या. बालू कैशी बोलते. तर मनोज म्हात्रे